तुमचं सर्वांचं माझ्या या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण तुकाराम महाराज देऊ या पालखी सोहळ्याचं दर्शन घ्यायसाठी निघालेलो आहोत. संत तुकाराम महाराज यांची पालखी उरोळी कांचन येथे येणार होती, म्हणून आम्ही तिथे गेलो. तिथे रस्त्यावर खूप गर्दी दिसत होती. मी पहिली वेळेसच पायी दिंडी बघितली. रस्त्याने खूप गर्दी होती. एका बाजूचा रस्ता पूर्णपणे विठ्ठलांच्या भक्तांसाठी ठेवलेला होता. असे म्हणतात की दिंडी जायला पण भाग्य लागतं. ज्या भक्तांनी विठ्ठलावर श्रद्धा आहे ते हे करू शकतात. पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी का केली जाते? आषाढी एकादशी याला देवशयनी एकादशी असे म्हणतात. हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यात शुक्ल पक्षातील एकादशीला येणारा अत्यंत पवित्र सण मानला आहे. या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते. भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये 4 महिने योग्य निद्रेमध्ये जातात. वारकरी संप्रदायातील हा सर्वात मोठा उत्सव आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला पोहोचतात. एकादशीच्या दिवशी पंढरपुरामध्ये चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतात आणि दुवादशीच्या दिवशी सर्वजण आपापल्या गावी परततात. माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.